प्रकाश नदीमबाईचा आहे दादाला आधार, आहे दादाला आधार, आहे दादाला आधार. चला मॅचला सुरुवात करायची आहे. टायमर देखील स्क्रीनवरती ऑन राहिले. मॅचला सुरुवात किंजल 11 विरुद्ध जयसाई 11. पहिला चेंडू बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पण दर्शवतात लेग बाईचा इशारा. लेग बाईचे एक धाव धावफलकामध्ये ऍड होते. अंकित ललितच्या हातामध्ये फेकी वेगाने गेले, डायरेक्ट हिट. काम फिट धावचीच्या रूपात एलेनबाद. क्रिकेट स्पर्धेची हवा ही होते साऱ्या जिल्ह्यामध्ये, या क्रिकेट स्पर्धेची हवा ही होते साऱ्या जिल्ह्यामध्ये. स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलाय डोंगरपाडा गावामध्ये, स्वर्गीय शरद भंडारी चषक ठेवलाय डोंगरपाडा गावामध्ये. नवीन फलंदाज कविश मैदानाच्या आतमध्ये येतोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, एक धाव धावफलकर आपण पाहतोय. फटका खेळला, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 2 धाव धावफलकर ते पण पाहिलेत. मागची मॅच आपण पाहिली, एका बाजूला साई सिद्धी स्पोर्ट्स बिलाल पडा. त्या मॅच मध्ये एक गोष्ट जी चिंता होती की नॉन स्ट्राईक एंड वरती तुमचा फलंदाज सेट होता, त्याला स्ट्राईकवर आणण्यासाठी तुम्ही किती वेळ घेतला. इतका वेळ घेतला की ती मॅच तुमच्या हातातून निघून गेली. कदाचित संतोष जर का स्ट्राईकवरती आला असता, त्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये लागली होती. 14 धाव्यांची वैयक्तिक खेळी त्यांनी देखील केली होती, आपण त्याला स्ट्राईकवरती आणताना इतका उशीर केला की मॅच मध्ये येण्यासाठी ते खूप लांब राहिले. त्याच्या विरुद्ध आपण जर का विचार केला जयसाई विरारच्या बाजूने, तर रेग्युलर बॉलर म्हणून आपण यशला पाहिले. यशकडून अशा महत्वाच्या मॅच मध्ये इतक्या चुका होणं ही थोडीशी खंतेची बाब होती. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, 4 धावा धावफलकर आपण पाहतोय. दुसरं षटक मनोज घेऊन आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा आपण धावफलकर पाहिल्यात. कविश आणि नेस्टरची जोडी, पहिलाच फुलटा चेंडू पंचांनी नो दर्शवलंय. ललितनी लगेच त्याला रिव्ह्यू रेफर केलाय. तुम्ही
येस. नो प्लस वन. तो प्लेन 10 मध्ये नाही, इन प्लेअर नाही तो. 6 धावा धावफलकर ते पण पाहिल्यात. टप्प पडल्यानंतर सर्व चेंडू मागे ललित याच्या हातामध्ये गेला. एक पूर्णांक 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा धावफलकर ते पण पाहतोय. हल्ली ऑफसाईडला चेंडूला टॅप केलं, दिशा दाखवली, एका धावेसाठी फटका खेळला. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 8 धावा धावफलकर ते पण पाहतोय. अलकादीने पुन्हा एकदा सन्मान दिले. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा धावफलकर ते पण पाहतोय. सिंगलला सन्मान मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. किंजल 11ला देखील मध्ये पहिल्या इनिंगचा खेळ करत असताना एक चांगलं धावफलक उभारणं गरजेचं आहे. फटका गेला ऑफसाईडला. चेंडू हातामध्ये फेकी वेगाने यष्ट्यांवरती लावताना नाही केला. उशीर धावचीच्या रूपात विकेटचं पतन. फटका गेला ऑन साइडला. वेगाने क्षेत्ररक्षक आले. चेंडूला फील्ड करत असताना थोडीशी चूक केली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-0-10. येस, बिल्डिंग वाले उठले असतील. खूप झोपले आता, सर्वांनी उठायचंय असं आमचं डीजे मास्टर सांगतोय. 1-0-10. 10 धावा धावफलकर ते पण पाहिल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर. फटका खेळलाय सर्कलच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड केले. धावफलकर धावा आपण पाहायला गेलं तर इथे 10 वरती धावफलक स्थिरावलं जाते. पॉवर प्लेचा पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. फटका खेळलाय गॅप मध्ये. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार.
दुसऱ्या चेंडूला आपण पाहिलं ऑफ ड्राईव्ह केलं. खूप चांगला फटका. 14 धावा धावफळ करते आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका खेळलाय सरळ सर्कलच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक थोडस चेंडू त्यांच्या हातामध्ये नाही गेला. एक धाव कंप्लीट केली गेली. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 15 धावा धावफळ करते आपण पाहतोय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. अक्षच्या हातामध्ये चेंडू येतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. आतापर्यंत पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला किंजल 11चा 16 चेंडूंचा खेळ झालाय. 16 धावा देखील धावफलकावरती आहे. पण आलेले 2 विकेट ते थोडस धावफलक संत जे धावफलक संत गतीने येणार त्याला जलद गती देण्यासाठी नेस्टर एका बाजूला सेट आहे. त्याला मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. फटका खेळलाय सरळ फटका फसलाय चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार विकेटचं पकड. उत्तम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 16 धावा धावफळ करते आपण पाहतोय. 16-16. उत्तमनी पहिल्या चेंडूला सन्मान देत असताना ऑफसाईडला खेळून काढलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17-17. पुन्हा कोणाची तांबडी चांबडी चमकते का शोधायला जावं लागेल. उन्हापासून कसं वाचेल याचा प्रत्येक जण विचार करतोय. यस पंच बोट हवेमध्ये आहे का. डिसिजन दिलं बोल्ड. उत्तम. बॅक टू द डगआउट. सतरा धावा धावफळ करते आपण पाहतोय. नवीन फलंदाज फटका खेळला चेंडू हातामध्ये गेला. फेकी देखील वेगाने थोडीशी खराब आहे. मनोज पुन्हा एकदा फेकी केले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट खूप चांगल्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये केलं. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 19. श्री स्पोर्ट्सचं मैया बसलं वाटते खालती. आय होप आज टेन्शनमध्ये नसेल. नाही तर कधी कधी शेवटच्या षटकात असं ना इतकं टेन्शन त्याला असतं ना की पूर्ण मॅचमध्ये कोण आलं नसतं. पंक्या त्याच्या जोडीने चर्चा करतो. त्याला सांगत असेल कसं षटक हाताळायचं. कारण की या स्पर्धेमध्ये पंक्याला आपण गोलंदाजी करताना पाहिलंय. हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या बाजूने रोहन बोलतोय मे बी डाल सकतो. पण रोहनला तितका चान्स नाही मिळत. चेंडू निघून गेला गॅप मधून सीमारेषा पार. चौकार.
नेक्स्ट मॅच वरदविनायक स्पोर्ट्स क्लब विरुद्ध विघ्नेश फायटर दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. फटका केलाय, चेतन करतोय चुकीचं रूपांतर, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 चौकार. प्रयत्न केला, काय घडलं स्क्रीनवरती दाखवलं देखील जाईल. पंच मैदानाच्या आतमध्ये गेल्या डिसिजन देतील. असर डिसिजन यस. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहिलेत. फटका केला ऑन साइडला, वेगाने क्षेत्ररक्षक आलात. पुन्हा एकदा फेकी केली पण एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केला गेला. नो साठी कॅन्सल केलं. एक धाव धावफलकामध्ये ऍड होते. 28-28. उलटा चेंडू फटका केला. पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये फेकी पाहत बसले. इथे वरच्या एंडवर फेकायचं की खालच्या एंडवरती पाहता पाहता वेळ तर निघून गेला. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. धावफलकर धावा 29. 30 टार्गेट सेट केलं गेलं. कॉम्बॉक्सच्या दिशेने जाऊया. तिथे अमृतुलजी मेहर सर आहेत. डीजे थांबवतोय. वेलकम आलेल्या खेळाडूंचे पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत DCC अर्थातच डोंगरपाडा क्रिकेट क्लब आयोजित कैलासवासी शरद भंडारी चषक क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम आपल्या भेटीला येत असताना अजून एक मोठं बॅटल आपल्या भेटीला येत आहे. नाणेफेकीचा कॉल एकीकडे विघ्नेश फायटर आणि त्यांच्या विपक्षात वरदविनायक स्पोर्ट्स क्लब आणि ह्या 2 कर्णधार आहेत आणि त्यांच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. अनिशजी आपण यायचं. चलो साइड कॅमेरामॅन. हेड असा आवाज येतोय आणि टेल्स येतोय. अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. त्या अगोदर चर्चा करणार आहोत. 2 कर्णधार आहेत. मान्यवर यावेळेला शुभेच्छा देत असताना वरदविनायक नाणेफेकीचा कॉल जिंकला, डिसिजन काय असेल? बॉलिंग करणार आम्ही. ज्या प्रकारचं आयोजन आपण पाहतोय विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रथमतःच आपण पाहतोय मालिका वीर
मालिकावीरसाठी बाईक आहे आणि हा एक वेगळा इतिहास डोंगरपाडा क्रिकेट क्लबनं रचला गेलाय. या आयोजनाबद्दल कशा प्रकारे वर्णन कराल? आयोजन खूप सुंदर केलं आहे आणि ते मॅन ऑफ द सिरीजचं तर एकदम म्हणजे चांगलाच विचार आहे हा. असाच आपलं असोसिएशन पुढे जावं हेच आम्हाला बघायचं आहे. समोरचा संघ आता विघ्नेश फायटर आहे, एक मोठं नाव आहे आणि त्यांच्या समोर बिग बॅटल आहे. दोन संघ तितकेच ताकदवान आहे. कशा प्रकारची रणनीती आणि संघातील वातावरणाबद्दल थोडक्यात? संघातील वातावरण तर खूप चांगलं आहे. सगळे एफर्ट देत आहेत. कुठे 10 जण खेळतील तेव्हाच मॅच जिंकली जाते. असंच आम्ही बेस द्यायचा प्रयत्न करू. यास खूप साऱ्या शुभेच्छा. खऱ्या अर्थानं म्हटलंय की क्रिकेट हा सांघिक गेम आहे. 10 जणांचे एफर्ट्स यावेळेला गरजेचे, परंतु समोरचा संघ तितक्याच ताकदीचा. कशा प्रकारची रणनीती असणार आहे? रणनीती कालसारखीच आहे. काल पण पहिला टॉस हरला होतो आणि आम्हाला बॅटिंग मिळालेलं. टीम चांगली आहे. प्रयत्न करू की स्कोअर 35-40 पर्यंत घेऊन जाऊ. कालचाच फर्स्ट मॅच रिपीट करण्याचा प्रयत्न करू. बघू मग पुढे काय होतं ते. आपण एक म्हटलं जातं एक सिनियर खेळाडू आणि फुलपाडा नगरीतील म्हटलं तर फुलपाडा एक अंडरएम क्रिकेटचं एक वेगळं नातं आहे आणि तेथून आपण खऱ्या अर्थानं येतोय. अंडरएम क्रिकेट विरार क्रिकेट असोसिएशनमध्ये ज्या प्रकारची प्रगत करत चालल्यात आणि या आयोजनामध्ये प्रथमताच विरार क्रिकेट असोसिएशनमध्ये आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक पाहतोय. कशा प्रकारे ह्या स्पर्धेकडे पाहताल आणि कशा प्रकारे वर्णन कराल? मॅन ऑफ द सिरीज बाईक हो, हे चांगला विचार आणि खूप छान. म्हणजे आपल्या प्लेयर्स लोकांना पण प्रोत्साहन मिळते. मराठी थोडं कच्चं आहे माझं. प्रोत्साहन मिळते. पण माझी एकच इच्छा आहे की केव्हा तरी बॉलरला मॅन ऑफ द सिरीज मिळावं, ही माझी इच्छा आहे. खूप छान आयोजन आहे. खूप छान आयोजन आहे. यास खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असतील. आणि दादांना ज्या प्रकारे म्हटलं की बॉलर खऱ्या अर्थानं त्यासाठी देखील तितकंच महत्त्व दिलं पाहिजे आणि गोलंदाजाचा देखील तितकंच महत्त्वाचा वाटा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. ह्या साऱ्या गोष्टींवर आता असोसिएशन देखील विचार विनिमय करणार आहे. तुर्तास चालू असणारा सामना ज्या ठिकाणं विपुल पाटील सर हे जोडले गेलेत. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला किंजल 11 संघाकडून पाहायला मिळतो. गो टू विपुल सर. थँक्यू सर. प्रत्येकाचा विचार आपण करणार आहोत. एक खूप चांगला उल्लेख केलाय समालोचन कक्षातून. आपण त्याची चर्चा देखील करणार आहोत. धावचीच्या रूपात कौस्तुभला मैदान सोडवावं लागते. विकेटचं पतन गडीबाद. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा धावफळ ते आपण पाहिल्यात. हलक्यात किरणने सन्मान दिलं. किरणला देखील माहिती आहे की इथून धावफळ करते विकेटवरती उभं राहणं गरजेचं आहे. धावफळकाला चालू ठेवणं ते देखील तितकंच महत्वाचं असतं. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा फटका केला ऑफसाईडला. अंकितला आपण नेहमी पाहिले जैसे 11 कडून खेळत असताना एक अपकमिंग यंगस्टर म्हणून त्याला नेहमी पाहिले आणि खूप चांगला खेळ नेहमी तो देखील करत असतो. आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका त्याची देखील वन डाऊनची भूमिकामध्ये तो नेहमी आपल्याला दिसतो. पंचांचे दोन्ही हात समांतर आहे. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेलाय. हलक्यातने किरणने सन्मान दिला. 1 धावफलकामध्ये ऍड होते. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 9 धावा धावफलकार ते आपण पाहतोय. येस, पहिल्या दिवसापासून ज्यांचा आवाज आपण समालोचन कक्षामध्ये ऐकत आहेत. अगदी दोन्ही स्पर्धेला वेळ देताना म्हणजे एक ठिकाणी आपण जर का पाहायला गेलं महाराष्ट्र बॉईजची ओव्हरआर्मची टुर्नामेंट चालू आहे, तिथे देखील वेळ देतात आणि जसा तिथून वेळ मिळतोय इकडे या स्पर्धेला देखील DCCच्या स्पर्धेला देखील वेळ देतात. कौस्तुभ मेहर यांचं देखील कॉम्बॉक्सच्या दिशेने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. वेलकम कौस्तुभ. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफळ करते आपण पाहतोय. कविश आले दुसरं षटक घेऊन. येस, वेलकम कौस्तुभ. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चला, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10-10
अंकित बॅकफूट वरती आले. महेशजी पाटील साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत आहे, ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पार पडलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहा टार्गेट 30 धावांचं टार्गेट आहे. 12 वर 1 आतापर्यंत कहाणी आहे. 1.3 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. ओ ऑन साईडला व्हॉट अ शॉट, पॉवरफुल स्ट्रोक आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पार. आणखीन एक शानदार दमदार स्ट्रोक, 4 धावा. आतापर्यंत कहाणी आहे. 30चा पाठलाग आहे. कबिशवर आक्रमण केलंय. अंकितचा हा शानदार स्ट्रोक पहिला आपण हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, 2 मध्ये 3 धावा. वा, एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न कधी झाला? ज्या वेळेला बॅकअप साठी कोणी नव्हतं त्यावेळेला झाला. तिसरीचा कंप्लीट आपोआप झाला, कारण डायरेक्ट हिट झाला नाही. ओव्हरथ्रोच्या रूपानं 3 धाबा. एका चौकाराने मोमेंटम कुठे बदललाय पहा. मॅचची कहाणी काय आहे? 13 बॉल 11 धाब्यांची गरज. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहा आता इकडून दबाव नाहीये. इकडून जो काही दबाव आहे तो किंजल 11 या संघावर आलाय. मॅच मध्ये इक्वेशन 12 बॉल 10 डिझेल ऐकून लगेच बोलूया. प्ले नेस्टर च्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. मॅच मध्ये इक्वेशन 12 बॉल 10 धाब्यांची गरज. या आतापर्यंत मॅच मध्ये इक्वेशन राहिलं गेलंय. पहा इकडून तुम्ही या मॅचला कशा प्रकारे पाहता आणि पाहत असताना कशा प्रकारचा खेळ राहणार आहे. पहिला बॉल हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट झाले. पहा पॉवर प्ले घेतलाय. पॉवर प्ले नाही घेतला असं तरी पॉवर प्ले घ्यायचा लागला असता. किंजल 11 या संघाला इतक्या मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवलंय जयसाई 11 या संघाने. ओ कडक स्ट्रोक, डाऊन टू ग्राउंड, चेंडूला अडवलं. ओ पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा प्लीज प्लीज. 2 मिनिटासाठी मॅच थांबवतोय. स्प्रे वगैरे असेल तर काही घेऊन जा. चला जयसाई बिरार. ओ ते सुद्धा उठले. नाही ना मुना ना, इतना जल्दी आसानी से हार नहीं मानेगा. मैच खत्म करने का है. यस, किरण झाल्यात रेडी. असं वाटलं होतं की खूप मोठी दुखापत आहे आणि दुखापत नाहीये. ओके आहे. नेस्टरने थोडासा पलटवार करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. 21 वर 1 या आतापर्यंत कहाणी आहे. 30 आहे पाठलाग. मॅच मध्ये इक्वेशन 10 बॉल 9 धाब्यांची गरज. पॉवर प्ले सुरू आहे. पुढचा बॉल रेडी आहेत. ओ टॅप केलं चेंडूला, स्वतः वेगाने आल्यात. ओ आता मध्ये चेंडू आला नाही. आता मध्ये चेंडू आला नाही, त्या कारणानं सिंगल झाले कंप्लीट. मॅच मध्ये इक्वेशन 1 धाबांचा फासला कमी आहे. 1 बॉल जास्त आहे. असं कारण आहे ती केलेली बॅटिंग. आता पाहूया इकडून कमबॅक कशा प्रकारे होतोय. 9 बॉल 8. ओ कडक स्ट्रोक. ओ बॅकअप साठी आले होते, क्विक आले होते, परंतु ऑलमोस्ट त्यांच्या पुढे चेंडू. खूप चांगले प्रयत्न. ऍक्शन रिप्ले पाहणार आहोत. का नाही पाहणार, इतका खूप चांगली फिल्डिंग केली. पहा चेंडू हातातून निसटला. वेट केलं तिकडे वेट केलं, वेळ गेला, त्यासाठी हातामध्ये चेंडू आला नाही. सिंगल झाले कंप्लीट. पुढचा बॉल सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना
वन्स अगेन कुठल्याच प्रकारचा दबाव नाहीये, खूप चांगली बॅटिंग करतायत जयसाई 11 हा संघ. इकडून जिंकाल तर टॉप 10 मध्ये येणार आहेत, हराल तर स्पर्धेबाहेर. शेवटचा आणि अंतिम बॉल, शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलला हलक्या हाताने सन्मान दिलाय. सिंगल झाले कंप्लीट आणि अखेरकार 3 षटकांचा खेळ संपलाय 6 वर 5. चला हॅडली आल्यात शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये. जर हॅडलीने मॅच जिंकवली तर विश्वास वसईकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. फिल्डिंग बॉलिंग करत असताना चौकार लावला तरी 500 रुपयाचं पारितोषिक विश्वास वसईकर यांच्याकडून हॅडलीसाठी पारितोषिक लागलं. इतकी मोठी सुवर्ण संधी आहे, तुम्ही पारितोषिकचे मानकरी सुद्धा ठरू शकता आणि प्लस तुम्ही तुमच्या टीमला विजयी सुद्धा देऊ शकता. बघूया हॅडली पुन्हा रेडी आहेत, काय आपल्या संघाला या धावांचा बचाव करून देतील. 5 चेंडू 4 धाब्यांची गरज, डॉट बॉलचा संघर्ष सुरू आहे. अटॅकिंग फिल्डिंग साठी 2 खेळाडूंना उभं केलंय, 1 डॉट ज्याची चर्चा सुरू आहे. पुढचा बॉल ओ टॅप केलं चेंडूला आणि टॅप केल्यानंतर तुमच्याकडे भरपूर वेळ असतो. सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. मॅच मध्ये मोमेंटम कुठे आला, चौकारानंतर ओव्हरथ्रोच्या रूपाने आलेल्या 3 धावा, तिकडे तो मॅच मध्ये मोमेंटम आला आणि मोमेंटम येत असताना ओ इकडे काय घडलंय, ओव्हरथ्रोच्या रूपानं चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच फिनिश, सामना संपलाय. सामना जिंकला जयसाई 11 या संघाने आणि किंग्ज 11 पराभवाचे आहेत.